ठीक आहे, मी असं करतो, उद्यापासून तुझ्या संग दुकानावर येतो, मी बी चपला शिवतो. तू मला सोडून नको जाऊ रे. तू की नाही बरायच्या आधी एक काम कर. असं समज की तू आधीच मेलायस आणि आता तुझं उरलेलं आयुष्य आहे ते तुझ्या आई वडिलांचं आहे. निदान त्यांच्यासाठी तरी जग र. अरे तू गेल्यावर तुझ्या आई वडिलांचं काय होणार आहे याचा तरी विचार कर. तू एकुलता एक आधार आहेस त्यांचा. तुझ्या आजारी बाळाला तुझी साथ पाहिजे, तुझ्या आईला तुझा आधार पाहिजे. त्यांच्यासाठी तरी जग की. आणि कोण म्हणलं तुला तू गरीब आहेस? कोण म्हणलं? त्याच्याकडे आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो माणूस कवाच गरीब नसू शकतो. आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद लई मोठी लाखाची गोष्ट आहे बघ. कुठल्या तरी रिकाम टेकड्या लोकांचं ऐकून त्यांची साथ सोडून जाऊ नको. ती माणसं काय तुझ्या रक्ताची नाती नाहीत, तर तुझ्या यशाकडे डोळे लावून जी बसलेत की नाही, जे तुझ्यावर मनापासून प्रेम करतात, त्या तुझ्या आई वडिलांसंग तुझं रक्ताचं नातं आहे रे, प्रेमाचं नातं आहे. बघितलं शंभू, आज तुझी मैत्रीण तुझ्यासाठी तिथे उभी आहे स्टेजवरती. कुठली कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी नाही. लोक तिला तिथे काय काय बोलतायत, कमेंट्स पास करतायत, उलट सुलट बोलतायत, पण त्याला तिची काही पडलेली नाहीये. तिला काळजी तुझी आहे. तिला ना कॉम्पिटिशनची पर्वा आहे ना लोकांची. तिला फक्त तुझी काळजी आहे. आणि फक्त तिलाच नाही तर आम्हा सगळ्यांना, शंभू तुझ्या आई वडिलांनाही तुझी काळजी आहे, तुझी गरज आहे. ती हे सगळं माझ्यासाठी सहन करते. हो, आणि तू काय केलंस? असा पळून जात होतास. टुडे आय डोंट नो इफ आय पास फेल. माझा मित्र हरणार असेल तर मी बी हरलो, तो हरणार असेल तर मी जिंकून काय करायचंय? अरे मला बी आहे, माझं बी आबा आहेत, तिकडे गावाकडे लांब राहतात ते. मला बी वाटते की त्यासनी माझी आठवण येत असेल का, ते माझी वाट बघत असतील का. खरं कवा तर तुझ्यासारखा मी विचार करून हारलो तर त्यांचं काय होईल? खरं तेव्हा माझ्या डोसक्यात विचार येतो का आयुष्याची लढाई हारायचा अधिकार आपल्याला नाही आणि तो तुला बी नाही. तुझ्या आई वडिलांना असं फसवून जाऊ नकोस रे.